राम राम. मी प्रकाश महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. विषय फार गंभीर म्हणावं तर गंभीर आहे. कारण आता राजकारणात कसं झालं माहिती का, हम दो हमारे दो, बाकी कार्यकर्ता भाड में जाने दो. एक बातमी काल मी टी व्हीवर पाहिली, वर्तमानपत्रात आज सकाळी वाचली की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. स्वाभाविक ती जागा अजितदादा गटाची आहे म्हणून राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे त्या पक्षातले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित होतं. पण असं आहे की राज्यसभेवर जायचं, विधान परिषदेवर जायचं, लोकांना एवढी घाई झाली की मग आपण कोणत्या पक्षात आहोत, आपण कोणत्या पक्षाकडे जातो त्याचं काही भानच राहिलं नाही. कुणीतरी अमरावतीच्या एक नेत्री आहेत आणि त्यांनी म्हणे आता जाऊन सुनेत्राताईला भेट घेतली आणि मला तुमच्यातर्फे राज्यसभेवर पाठवा. आता त्या भाजपच्या आहेत, पण आजकाल आता तसं काही राहिलं नाही ना. म्हणजे भाजपचं कमळ सोडायचं, घड्याळ गळ्यात घालायचं, घड्याळ सोडायचं, तुतारी हातात घ्यायची, आता तसं काही फार ह्याचा प्रकार राहिला नाही. पण काल एक बैठक झाली म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटात. ती बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या घरी झाली आणि मग सगळे उठून मुख्यमंत्र्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही छगन भुजबळचं नाव राज्यसभेसाठी फायनल केलं. पण छगन भुजबळ आहेत त्यांनी एक डाव टाकला. त्यांनी सांगितलं मी राज्यसभेवर जायला तयार आहे, पण माझ्या जागी त्वरित माझा पुतण्या समीर भुजबळ याचा शपथविधी झाला पाहिजे. कारण राष्ट्रवादीमध्ये पायंडाच पडलाय ना. आता अजितदादा जर हयात असले असते तर ही हिंमत झाली असती का? हेच छगन भुजबळ आहेत. माननीय शरद पवार साहेबाला काय म्हणले, आऊसाहेब जरा तिकडे जाऊन बघून येतो म्हणले काय गडबड चालली. म्हणजे अजितदादा फुटले त्यावेळेस हे खुद्द माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलेली गोष्ट आहे. की शरद पवार साहेबाला म्हणले मी जाऊन बघून येतो आणि तिकडे गेले अजितदादाकडून शपथच घेऊन आले. आता यांनी ही अट टाकली आणि त्यांचं त्याच्या मागचं एक लॉजिक असं, एक तर्क असा आहे की जर सुनील तटकरेची मुलगी कॅबिनेट मिनिस्टर होऊ शकते, सुनील तटकरेचा मुलगा विधान परिषदेवर जाऊ शकतो, मग माझा पुतण्या मंत्री का नको? माझा पुतण्याला त्या जागी का तुम्ही नाहीत घेत? जर तुम्ही त्याला लगेच म्हणजे मी इकडे सोमवारी फॉर्म भरला की दुपारी त्याचा शपथविधी करणार असलात तरच मी राज्यसभेवर जायला तयार आहे. खरं आहे बाबा. आता पक्ष हळूहळू खाजगी जागीरच होत चाललाय ना. आता ताईंच्या हातात काय, सुनेत्राताईच्या हातात काय, सगळं उघडं पाहण्यापलीकडे त्या काय करू शकतायत? कारण पक्षातले ज्येष्ठ नेते अशा पद्धतीनं जर ब्लॅकमेल करू लागले, म्हणजे तिकडं सुनील तटकरेने आपल्या मुलाला तिकीट दिलं आणि ते पार्थ पवारनं का मान्य केलं, तर त्याला इकडं काकड्याच्या पोराला तिकीट द्यायचं होतं. आता असंच चालणार आहे. आता राष्ट्रवादी पक्ष अशाच पद्धतीनं चालणार आहे. या राष्ट्रवादी पक्षात सज्जन माणसं, दिलीप वळसे पाटलासारखी त्यांची प्रकृती ठीक नाही, हळूहळू आता पडद्याआड जाणार आणि अशाच लोकांचं पुन्हा राहणार. या समीर भुजबळ याची शैक्षणिक पात्रता काय माहीत नाही, उठता बसता हे कुणा समाजसुधारकाचे नाव घेतात, पण यांच्या नॉलेज सिटीला भुजबळ नॉलेज सिटी हे नाव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हा त्या नॉलेज सिटीचा बराच मोठा पदाधिकारी आहे. म्हणजे राजकारणामध्ये आता आपल्या लेकरा बाळाची सोय लावायची, मग तिकडे आरक्षण असलं काय नसलं काय, राजकारणात आरक्षण मिळालं म्हणजे बस झालं. भुजबळानं ही अट टाकली, हे जर खरं असेल तर फार मोठी गंभीर समस्या इथून पुढे राजकारणात सुरू होईल. प्रत्येकजण काही ना काही आपल्या परिवारासाठी, आपल्या परिवारातल्या माणसासाठी मागत राहील. मग त्याची योग्यता किती, क्षमता किती, पात्रता किती हे पाहण्यात येणार नाही. असा पायंडा, मला माहिती माझ्यावर टीका करणारे लगेच काय टीका करतील ते, त्या सगळ्यांना माझं एवढंच उत्तर आहे, जर पात्रता नसेल, क्षमता नसेल, योग्यता नसेल, फार तर एकदा संधी मिळू शकते. तुम्हाला जर राजकारणात टिकायचं असेल तर तुम्हाला तुमची क्षमता, योग्यता आणि पात्रता सिद्ध करावी लागेल. हा समीर भुजबळ
सुहास कांदे समोर टिकू शकला नाही, हे सत्य आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, भुजबळसारखा ज्येष्ठ नेता ही अट टाकतो, याच्यापेक्षा अजून काय मी बोलावं. धन्यवाद.